विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 8वीतील 9वी कविता अभ्यासत आहोत. कवितेचं नाव आहे झुळूक. झुळूक म्हणजेच काय, तर एक वारा असतो, वाऱ्याची छोटीशी लहर असते, त्यालाच काय म्हटलेलं आहे, झुळूक. म्हणजेच काय, हवेचा एक लहानसा झोत असतो किंवा वाऱ्याची एक छोटीशी लहर असते, तिलाच या ठिकाणी झुळूक असे म्हटलेले आहे. मग झुळूक या प्रस्तुत कवितेमध्ये कवीने काय सांगितलेलं आहे, तर जी झुळूक आहे, वाऱ्याची छोटीशी लहर, तिला कुठे कुठे जावे वाटते आणि जाऊन कुठे कुठे काय 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 करता येईल आणि कोणकोणत्या गमती जमती करता येतील अशी कल्पना, छानशी कल्पना कवीने या प्रस्तुत कवितेतून झुळूक या कवितेतून केलेली आहे. तर आज आपण झुळूक ही कविता बघत आहोत. बघा, तर त्याचे लेखक आहे दामोदर कारे. आता त्यांचाच थोडक्यात परिचय आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, दामोदर कारे ते एक प्रसिद्ध कवी. त्यांच्या विविध विषयावरील काव्य रचना प्रसिद्ध आहे. निसर्ग हा त्यांच्या कवितेतील आवडता विषय आहे. मग दामोदर कारे हे काय राहिलेले आहे, तर एक प्रसिद्ध कवी आहे आणि त्यांच्या कवितेचा विषय काय आहे, तर महत्त्वाचा विषय निसर्गावर त्यांनी कविता केलेल्या आहे आणि त्यांच्या विविध विषयावरील काव्यरचना काय आहेत, तर प्रसिद्ध आहेत. आणि ही झुळूक ही जरी कविता, ती पण काय आहे, एक निसर्गाचाच एक भाग या ठिकाणी आहे. बघा पुढे पुढे आपण वाऱ्याची झुळूक झालो तर कोठे कोठे जाता येईल, काय काय पाहता येईल आणि कोणकोणत्या गमती जमती करता येतील, याचे मजेदार वर्णन प्रस्तुत कवितेत कवीने केलेले आहे. बघा, आपण जर वाऱ्याची झुळूक बनत स्वतः, तर कोठे कोठे जाता येईल आणि काय काय करता येतील आणि महत्त्वाचे म्हणजे काय गमती जमती करता येतील, याचे छानसे मजेदार चित्र या कवितेमध्ये कवीने वर्णिलेले आहे. बघा, आपण कविता शिकण्याच्या आधी आपण कवितेचे वाचन करूया. बघा, वाटते सानोली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर व्हा झुकावे, कधी बाजारी कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी, हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट, लावून अंगुली कलिकेला हळूवार, ती फुलून बघे तो व्हावे पार पसारा, परी जाता जाता सुगंध संगी न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा, गाण्याची चुकली मुकली गोड लकेरे, झुळझुळ वझऱ्यांची पसरावी चौफेर, शेतात पासूच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे, वेलूच्या कुंची वाजूनी अलगुज, कणसाच्या कानी सांगावे हितगुज, शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, गाळून जांभळे पिकली भुरभुर तिरी, दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगोनी स्वच्छंद अशा, या करुणी नाना मौजा, घ्यावया विसावा यावे मी तिन्ही सांजा. बघा, मग अशा प्रकारे तुम्ही पण कवितेचे छानसे, तुम्हाला जशी चाल लावता येईल त्याप्रमाणे त्याला सुरुवात कवितेचे वाचन करायचे आहे. अतिशय छान वर्णन या कवितेमध्ये कवीने केलेले आहे. बघा, पहिला स्टांजा, पहिला कडवं बघा, वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वेर झुकावे. बघा, आता मला काय वाटत आहे, तर मी छानशी सानुली मंद झुळूक मी व्हावे. मग सानुली म्हणजेच काय, तर सानुलीचा अर्थ काय, छोटीशी. मग मंद म्हणजेच काय, हळुवार. आणि झुळूक म्हणजेच काय, तर हवेचा लहानचा झोत किंवा लहानशी लहर, ज्याला म्हणतो मी छानशी हवेची लहानशी झोत किंवा लहर बनून जिकडे माझं मन म्हणेल तिकडे मी स्वच्छंदपणे स्वैर किंवा मुक्तपणे झुळकावे, झुळकत तिकडे
वळायचं आहे, तर कसं वळायचं आहे? माझं मन जिकडे म्हणेल तिकडे मी त्या मनाप्रमाणे स्वच्छंदपणे मन जिकडे जिकडे स्वैर धावेल तिकडे तिकडे मी माझ्या मनाप्रमाणे वळत वळत जाणार आहे आणि स्वच्छंदपणे मुक्तपणे लहरत जाणार आहे. बघा, मग स्वैर म्हणजेच काय तर स्वच्छंदपणे, आणि झुकावे म्हणजेच काय तर वळावे, बेंड आपण ज्याला असे म्हणतो. बघा या ठिकाणी तुम्ही अशी कल्पना करायची की तुम्ही स्वतः झुळूक बनलेले आहात. या ठिकाणी छानशी मुलगी दाखवलेली आहे आणि तुम्ही स्वतः मस्त झुळूक बनून तुमचं मन जिकडे म्हणेल तिकडे तुम्ही स्वच्छंदपणे काय करत आहात, लहर करत आहात, मुक्तपणे वावरत आहात, मुक्तपणे फिरत आहात. बघा पुढचा पॅराग्राफ, पुढचा स्टांजा बघायचा आहे. बघा ती काय म्हणत आहे, कधी बाजारी कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी, हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. मग कधी कधी मला झुळूक बनून कुठे जावंसं वाटतंय, तर कधी कधी मला बाजारी जावंसं वाटतंय, बाजारातनं थेट डायरेक्ट नदीच्या काठी जावं वाटतंय, आणि नदीच्या काठावरनं डायरेक्ट मी राईत, राईत म्हणजेच काय तर जो बाग असतो, बगीचा असतो, त्याला राईत म्हटलेला आहे. मग त्या राईतनं नदीच्या काठावरनं थेट बागेत जाईल, राईत जाईल, आणि राईतनं मी पण तिथून मला वाटलं तर मी स्वच्छंदपणे पडक्या वाड्यापाशी जाईल आणि तिथे हळूच हळूच थपकत थपकत कानोसा घेत जाणार आहे, आणि ते अतिशय रमत गमत वा कधी कधी अतिशय रमत गमत जाणार आहे, किंवा डायरेक्ट भरारी घेत जाणार आहे. आता भरारी म्हणजेच काय तर कधी अतिशय झेप घेऊन जाणार आहे, तर कधी कधी थपकत थपकत जाणार आहे, आणि सगळ्यांचा कानोसा घेत घेत मी त्या ठिकाणी जाणार आहे. बघा, म्हणजेच लहर बनून आपण आपल्या स्वच्छंद मनाने कुठे कुठे जाऊ शकतो या ठिकाणी सांगितलेलं आहे. सुरुवातीला बाजारात जाणार आहे, नंतर नदीच्या काठीतून थेट ती राईट म्हणजेच बगीच्यामध्ये जाणार आहे, नंतर काय करणार आहे, स्वच्छंदपणे पडक्या वाड्यामध्ये जाणार आहे, आणि तिथून हळूच थपकत थपकत कधी मागोबा घेत फिरावे, आणि रमत गमत मस्त मजेशीर हळूहळू जाईल, आणि रमत गमत हिंडेल, किंवा म्हणजेच काय हळूहळू शांतपणे जाईल, किंवा डायरेक्ट भरारी घेत जाईल. म्हणजेच भरारी म्हणजेच काय झेप डायरेक्ट उडी मारून झेप घ्यावी अशी तिला वाटत आहे. म्हणजे स्वच्छंदपणे वाऱ्याच्या लहरी जसे जातात जिकडे मन वळेल तिकडे स्वैरवेर आपल्या मनाने पण आपण वाऱ्याची लहर बनून शांतपणे फिरू शकतो. या ठिकाणी बघा आता तिसऱ्या स्टँजात काय सांगितलेलं आहे त्यांनी, लावणी अंगुली कलिकेला हळूवर ती फुलून बघे तो व्हावे पार पसारा, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. बघा आता हे सगळं फिरता फिरता लहरी स्वच्छंदपणे फिरता फिरता जी अंगुली, अंगुली म्हणजेच काय की आपलं जे बोट असतं, मग अंगुली म्हणजेच आपलं जे बोट आहे त्या बोटाने लहरत लहरत ती कलिकेला म्हणजेच काय जी फुलाची कळी असते त्याला हळू स्पर्श करून, आणि ती उमलती की नाही, ती कळी फुलते की नाही ते तिला स्पर्श करून बघत जायचं आहे. आणि ती ती मला बघण्याच्या आतच, किंवा ती मला फिरून बघण्याच्या आतच मी तिथून डायरेक्ट पळून जाईल हवेची लहर बनून, असं ती सांगत आहे. पण जाता जाता मी तिचा काय करणार आहे, जो सुगंध आहे तो सगळ्या दिशातून उधळून देईल, जेणेकरून माझ्या लहरीसोबत तो त्या हवेच्या लहरींद्वारे इतरांना तो त्या कळीचा सुगंध किंवा जो सेंट आपण ज्याला म्हणतो तो सगळीकडे काय करणार आहे, ती पसरून देणार आहे. बघा पुढचा स्टांजा, गाण्याची चुकली मुकली गोड लकीर, झुळझुळ वाऱ्याशी पसरावी चौफेर, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावे गात. बघा गाण्याची चुकली मुकली गोड लकीर म्हणजेच, आणि झुळझुळ झऱ्याशी पसरावी चौफेर म्हणजे जो झऱ्यातनं जे आवाज येतो त्या तो गाण्याची मी त्याची काय असणार आहे, चुकली मुकलीची गोड लकीर असणार आहे, ती मी काय करणार आहे, चौफेर. चौफेर म्हणजेच काय तर चारही दिशांना चहूकडे म्हणजेच आपल्या ज्या भोवताली मी ती गाण्याची जी चुकली मुकली झऱ्याची जी लकीर आहे मी ती चौफेर म्हणजेच माझ्या अवतीभोवती
अवतीभोवती ती लकीर काय करणार आहे, पसरवणार आहे. तर कशाद्वारे पसरवणार आहे तो आवाज? ती गाणे झऱ्याच्या ती गोड गोड लकीर किंवा जी झऱ्याचा जो आवाज येतो, मग ती कशाच्याद्वारे पसरवणार आहे, तर तिच्या झुळकाच्याद्वारे चौफेर आपल्या अवतीभोवती, म्हणजे चौफेर म्हणजेच काय, तर आपल्या अवतीभोवती ती लकेर पसरवणार आहेत. बघा पुढे काय म्हणते ती, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत कुलवीत मखमली तरंग जावे गात. मग शेतात जे निळ्या किंवा हिरव्या हिरव्या रंग असतो, मग ती नदीवर काय असणार आहे, निळ्या नदीवर शांत ती काय करणार आहे, खुलवीत जाणार आहे तो मखमली तरंग. मग बघा या ठिकाणी अतिशय छान वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ती काय सांगत आहे की पाचू सारख्या हिरव्यागार शेतामध्ये व निळ्या पाण्याच्या नदीवर मखमली लहर शांत खुलवत गात गात ती पुढे पुढे जाणार आहे. म्हणजे शेतात काय असतं, छानसा हिरवा रंग आलेला असतो पाचूचा, आणि ती पुढे त्या नदीचं जे निळं पाणी असतं त्यावरती मखमली तरंग तिच्या झुळकेद्वारे गात गात पसरवत जाणार आहे. मग पाचू म्हणजेच काय, तर हिरवं रत्न. मग हिरवं रत्न तिने कशाला उपमा दिलेली आहे, तर शेतामध्ये बघा जे धान्य पिकतं त्याचा कलर कसा असतो, हिरवा असतो. म्हणजेच काय, पाचू म्हणजेच काय, की या ठिकाणी एक हिरवं रत्न असतं, रत्नालाच काय म्हटलेलं आहे, पाचू. म्हणजे हे पाचूचा कलर कसा असतो त्या रत्नाचा, हिरवा. मग शेतामध्ये जे पिकं येतात त्याचा पण रंग कसा असतो, हिरवा. मग ते छानसं हिरवा रंग तो ती कुठे पसरत जाणार आहे, नदीचं जे निळं पाणी असतं त्यावर छानसं मखमलीसारखं तिथं रंगत पसरत गात गात पुढे जाणार आहे. बघा या ठिकाणी हा जो रंग कसा दिसतो ते तुम्हाला पाचूसारखाच, म्हणजे पाचूचा रत्न कसा असतो, हिरवा, आणि नदीचा रंग कसा असतो, निळा. मग हे सगळं तिच्या लहरींद्वारे ती काय करणार आहे, त्याला सगळं मखमली बनून गात गात पुढे जाणार आहे. पुढे काय काय सांगते, काय काय बनून ती बघा. वेळूच्या कुंजी वाजूनी अलगूच कंसाच्या कानी सांगावे हितगुज. शिंपावी डोही डोही फुले बकुळीची सारे गांभुळी जांभळे पिकलेली भुळभुळ तिरी. म्हणजेच वेळू, वेळू म्हणजेच काय, की जो बांबू असतो, मग बांबू ती वाजून जाणार आहे आणि ते कुठे जाणार आहे, कंसाच्या कानी सांगावे हितगुज. मग वेळू वेळू म्हणजेच काय, तर आपला जो बांबू असतो त्याला म्हटलेला आहे, आणि कुंजी, कुंजी म्हणजेच काय, वन किंवा बनात. मग ते त्या वेळूच्या बनामध्ये ती अलगूज म्हणजेच बासरी वाजून ती काय करणार आहे, ती कंसाच्या कानी ती हितगुज सांगणार आहे. हितगुज म्हणजेच काय, की मनोभावना किंवा तिला जे गुपित वाटतं ते तिला कुणाला सांगणार आहे, कंसाच्या कानी ती सांगणार आहे. मग शेतामध्ये जे कंस असतात त्या कंसाच्या कानी ती बासरी वाजवून सांगणार आहेत. मग शिंपावी डोही फुले बकुळीची सारी गांभुळी जांभळे पिकले भुळभुळ तिरी. बघा या ठिकाणी काय सांगत आहे पुढे, शिंपावी डोही फुले बकुळीची सहारी गाभुळी जांभळे पिकलेली भुरभुर तिरी. म्हणजेच काय, की जो डोह असतो, डोही म्हणजेच काय, नदीचा जो खोल भाग असतो त्यालाच काय म्हटलेलं आहे, या ठिकाणी डोह म्हटलेला आहे. आणि त्या डोहामध्ये ते पाणी कसं असतं, एकदम शांत असतं, आणि तिथे काय करायचं आहे, तिला त्या डोहामध्ये बकुळीची जी फुलं असतात, बकुळीची फुलं ती सगळीकडे त्या डोहावर पसरून द्यायची आहे. आणि जी गाभोळलेली म्हणजेच काय, पिकलेली जी जांभळे आहेत ती त्यावर काय करायची आहे, नदीच्या तिरी म्हणजेच काय, नदीच्या काठी जी पिकलेली जांभळे आहे ती तिला भुरभुर म्हणजेच काय, जी गाभोळलेली जांभळे आहे ती तिला त्यावर पसरवायची आहे. भुरभुर म्हणजेच काय, अस्ताव्यस्त विखरून द्यायची आहे. मग बघा पुढे काय सांगत आहे ती, दिनभरी राबुनी दमला दिसता कुणी टवटवी मुखावर आणावी बिलगोनी स्वच्छंद अशा या करुणी नाना मौजा घ्यावया विसावे यामी तिन्ही सांजा. बघा आता दिवसभर जे काम करून, कष्ट करून, जे माणसं राबवून म्हणजेच काय, तर कष्ट करून, मग दिवसभर जे शेतातील माणसं कष्ट करून दमलेले असतात, मग त्यांना काय करायचं आहे, छानशी मिठी मारून त्यांना त्यांचा जो विसावा आहे त्यावर तिला प्रसन्नता आणायची आहे.
आणि अशा स्वच्छंद मौज मस्ती करून झाली की तिला परत तिन्ही सांजा म्हणजेच काय संध्याकाळी विसावा घेण्यासाठी परत आपल्या घरी फिरायचे आहे. अशा प्रकारे आपणही स्वच्छंदपणे झुळूक बनून काय काय करू शकतो या ठिकाणी प्रस्तुत कवितेमध्ये कवीने केलेले आहे. अशा प्रकारे आपली ही कविता संपलेली आहे. धन्यवाद.